प्राचीन लोहस्तंभ भारताच्या राजधानीचे मुख्य आकर्षणांपैकी एक. स्तंभ सुमारे 1600 वर्षांपूर्वी बनवला गेला होता, पण तो जळत नाही. 60 शतकांपूर्वी कसे प्राचीन धातुशास्त्रज्ञांनी स्टेनलेस मिश्र धातू प्राप्त केली, हे एक रहस्य आहे. आम्ही प्राचीन स्टेनलेस स्टीलचा रहस्य उघड करू. रशिया. बॉल्टिक समुद्राच्या किनाऱ्यावर असलेली एक लष्करी किल्ला, 19व्या शतकात बांधलेली. बाहेर बंदूक बॅटरी जाड लोहाच्या चादरांनी संरक्षित आहे. धातू सतत समुद्राच्या पाण्याला आणि पावसाच्या पाण्याला सामोरे जात असतो, पण धातू जळत नाही, जरी ते धातूंसाठी खूप कठीण परिस्थितीत असले तरी. सामान्यतः धातूच्या उत्पादनांवर असलेल्या अक्षरांना कास्टिंग दरम्यान उभे केले जाते. हे नंतर कठीण लोहावर खोडण्यापेक्षा खूप सोपे असते. दिल्लीतील स्तंभावरची शिलालेख खोटी आहे, ती नंतर तयार केली गेली. भारतातील लोहस्तंभ आणि रशियन लष्करी किल्ला दोन्ही एकाच लोहापासून बनवलेले आहेत, त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून एकाच वेळी. 9व्या शतकात किल्ल्याची बांधकाम तारीख योग्यरित्या दर्शवली गेली आणि लोहस्तंभाला 1500 वर्षांचा वय दिला गेला. ही प्राचीन स्टेनलेस लोह तंत्रज्ञानाची गुपिते आहे.